Good morning, everybody. Today's our topic is grammar, and in that articles in English grammar that we have to discuss today. It is one of the important topic for us according to the examination. It may be our school exam or in the competitive exam also. This topic is very important. Now there are three articles in English grammar. Those are divided into two categories: definite article and indefinite article. A and N. These two articles are called as indefinite article. In Marathi, अनिश्चित articles किंवा उपपदे असं त्यांना म्हटलं जातं. There is definite article because it points out a particular person, thing or ideas. The हा definite article आहे कारण एखाद्या स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी किंवा एखादी कल्पना असेल त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज डेफिनेट आर्टिकल. नाउ first of all, before begin our topic articles, I want to introduce some topics or some words or the letter or the sounds which are consonant sounds. These are very important according to the articles. Now there are some consonant sound I have given here: B, C, D, F, G, H, I, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. These are consonant sounds in English, and according to the English grammar, or you can say advanced grammar, there are 44 sounds are there. परंतु इथे मी वाचत असताना बी सी डी असं वाचलं, परंतु मित्र हो, वेन यू टॉक अबाउट इंग्लिश ग्रामर और अबाउट द फोनेटिक लँग्वेज, आपण यांना ब क ड फ असं वाचत असतो. तर तसं आपल्याला रिडिंग करताना आपण वाचत असतो मित्र हो. तर कॉन्सनंट साऊंड का मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतोय, कारण जेव्हा आपण आर्टिकलचा विचार करतो तर कॉन्सनंट साऊंड कोणता आणि वोवल साऊंड कोणता, म्हणजे व्यंजने कोणते आणि स्वर कोणते हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे मित्र हो. That's why I want to introduce consonant sounds and vowel sounds. Now here, consonant sound. Now how to identify the consonant sound? जे consonant sound असेल ते आपण कशा प्रकारे ओळखू शकतो, that I want to talk to you. Now इथं मी काहीतरी एक चित्र काढलेलं आहे. I have given a figure, and in that figure, whenever you are pronouncing a word which are consonant, जेव्हा consonant sound आपण प्रोड्यूस करतो तर जिथं ग्लोटिस आहे तिथून किंवा लंग मधून जी एअर बाहेर येत असते, मीन्स थ्रू द लंग द एअर इज थ्रू आउट फ्रॉम अवर साऊंड बोलण्यासाठी, एखादा शब्द बोलण्यासाठी तिला कुठेही न अडवता डायरेक्टली जर आपण करत असू त्याला वोवल साऊंड म्हणतो आपण. परंतु कॉन्सोनंट साऊंड जर असेल तर कॉन्सोनंट साऊंड मध्ये त्या हवेला एक आकार देण्यासाठी, आवाज देण्यासाठी आपल्याला ती हवा कुठेतरी अडवावी लागते, त्याला आपण कॉन्सोनंट साऊंड म्हणतो. आता तसंच इथं म्हटलं आपण, आता इथं जर म्हटलं आपण इथं ग्लोटिस इथून जेव्हा हवा येत असते आतमधून, तर इथं दात आहेत किंवा इथं जीभ आहे, टंग म्हणतो आपण त्याला, इथं हार्ड पॅलेट आहे किंवा इथं टीथ आहेत किंवा टीथ्रीज आहे. तर इथं हा साऊंड आपल्याला उच्चार करत असताना आपण अडवतो आणि त्याच्यानंतर साऊंड प्रोड्यूस करतो. जे मी तुम्हाला आता वाचून दाखवलेत जे शब्द, त्याच्यामध्ये ब क ड हे उच्चार करत असताना ब म्हणजे काय, दोघं होटांमध्ये ते आवाज आपल्याला काय करतो आपण, वी ब्लॉक द एअर बिफोर प्रोड्युसिंग साऊंड बी. किंवा क क साऊंड करण्यासाठी सुद्धा आपण बॅक ऑफ द टंग, जिभेचा मागचा जो भाग आहे त्याच्याने टाळूचा जो भाग आहे वरचा, त्याचा आपण हवा थोडीशी अडवतो, त्याच्यानंतर क साऊंड आपण डिस्क्राईब करतो किंवा उच्चारत असतो. तर त्यामुळे हे कॉन्सोनंट साऊंड उच्चार करत असताना हवा कुठेतरी तोंडात अडवली जाते आणि तेव्हा तो साऊंड निर्माण होतो किंवा लेटर निर्माण होतो, त्याला आपण कॉन्सोनंट साऊंड म्हणून ओळखत असतो. म्हणजे ही एक सोपी पद्धत झाली हाऊ टू आयडेंटिफाय द कॉन्सोनंट साऊंड. नाउ नेक्स्ट, वोवेल्स. देर आर 5 बेसिक वोवेल्स. जर असं म्हटलं तर त्याच्यामध्ये वोवेल भरपूर आहे, परंतु हियर वी हॅव टू टॉक अबाउट बेसिक वोवेल्स ओनली. काही बेसिक वोवेल्स जे आहे, बेसिक स्वर आहे, ते फक्त आपल्याला डिस्कस करायचे किंवा चर्चा करायचे. देर आर 5 बेसिक वोवेल्स इन इंग्लिश. इथं म्हटलं ए ई आय ओ यू हे मी साऊंड दिलेले आहेत मित्र. बट हियर वाईल मीन्स डू नॉट थिंक और ऑब्झर्व द वर्ड्स ए ई आय ओ यू.
बट whenever you are pronouncing any sound, जेव्हा उच्चार करत असताना जर यांच्यासारखा उच्चार होत असेल तेव्हाच आपण त्या वर्डला स्वर म्हणू शकतो. बिकॉज समटाइम सुरुवातीला तुम्हाला यू दिसेल किंवा सुरुवातीला तुम्हाला तिथं ओ दिसणार, पण तो सुरुवातीला ए असेल, पण तो उच्चार करत असताना जर यांच्यासारखा उच्चार होत नसेल त्याच्यासाठी आपण हा वोवेल साऊंड आहे असं म्हणू शकत नाही. जेव्हा एखादं स्पेलिंग वाचत असताना आपल्याला उच्चार करताना यांच्यासारखा उच्चार होत असेल तेव्हा आपण तिथं आर्टिकल एन चा वापर करत असतो. आणि कॉन्सोनंट साऊंड जर असतील जे आपण डिस्कस केले तेव्हा तिथं आर्टिकल ए चा वापर केला जातो. इथं सुद्धा एक चित्र मी काढलेलं आहे मित्र हो. जेव्हा स्वर कसं ओळखायचं किंवा वोवेल कशी ओळखायची हे महत्वाचं आहे. तर वोवेल ओळखत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, whenever you are producing any sound without blocking the air in our mouth or anywhere, you directly pronounce that word, that is vowel sound, like a. आवाज म्हणजे निघत असताना हा साऊंड प्रोड्यूस करत असताना हवा कुठेही अडवली जात नाही, डायरेक्टली ती बाहेर पडत असते तोंडातून. मग त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे, वोवेल. कुठेही अडवत नाही आपण साऊंड निर्माण करत असताना. ओठांची हालचाल वेगळी असू शकते, जिभेची हालचाल वेगळी असू शकते, परंतु हवा मात्र कुठेही अडवली जात नाही. त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहोत, वोवेल साऊंड. विदाउट ब्लॉकिंग अवर एअर वी प्रोड्यूस दिस साऊंड्स, ए ई आय ओ यू. इथं मी काही शब्द लिहून दाखवलेले आहेत इथं, तर तिथं जो उच्चार झालेला असेल तर तो काय आहे, वोवेल साऊंडचा उच्चार आहे. नाउ नेक्स्ट, नाउ हिअर व्हॉट इज यूज ऑफ आर्टिकल ए. आता आर्टिकल ए चा वापर आपण कुठं करायचा आणि कसं करायचं आणि कोणत्या ठिकाणी आपण आर्टिकल यूज करायचं आहे, वेअर वी डू नॉट यूज आर्टिकल, कुठं आर्टिकल यूज करायचे नाही आणि कुठं करायचं आहे, हाऊ वी हॅव टू यूज आर्टिकल, दॅट ऑल्सो वी हॅव टू डिस्कस नाउ. नाउ हिअर इट इज यूज्ड बिफोर सिंग्युलर कॉमन काउंटेबल नाउन. म्हणजे हा ए आर्टिकल कुठं वापरला जातो, बिफोर सिंग्युलर कॉमन काउंटेबल नाउन. म्हणजे एक वचनी नाम असलं पाहिजे अँड दॅट मस्ट बी काउंटेबल, ज्याला आपण 1 2 3 मध्ये काउंट करू शकत असू. तर असं जे नाउन असेल ते पण कॉमन नाउन, त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल ए चा वापर करता येतो. आणि तो पण काय असला पाहिजे, त्याचा उच्चार कसा असला पाहिजे, कॉन्सोनंट साऊंड सारखा, ज्याला मराठीत व्यंजन म्हणतो, जे मी तुम्हाला लेटेस्ट लिहून दाखवले 26. तर त्यांच्यासारखा जर उच्चार होत असेल तर तेव्हा आपण काय करू शकतो, तिथं आर्टिकल ए चा वापर करू शकतो. परंतु त्याचा उच्चार कसा असला पाहिजे, कॉन्सोनंट साऊंड सारखा असला पाहिजे, जे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं त्याच्यासारखा उच्चार याचा असला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या शब्दाचा उच्चार ए ई आय ओ यू सारखा होत नसेल या शब्दाला मी ग्रीन याच्यामध्ये केलेला आहे. आता नसेल हा शब्द जर असा केलेला आहे तर मित्र इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या ठिकाणी या शब्दाचा उच्चार ए ई आय ओ यू सारखा होत नसेल तेव्हा आर्टिकल ए चा वापर आपल्याला करायचा असतो. वर्ड विच आर नॉट प्रोनाउन्स लाईक ए आय ओ यू, फॉर एक्झाम्पल अ टेबल, अ चेअर, अ पेन, अ बुक. आता हे सगळे काय आहेत, कॉमन काउंटेबल नाउन आहे. आता इथे म्हटले टेबल 1 2 3 मध्ये काउंट करू शकतो, चेअर सुद्धा 1 चेअर 2 चेअर असं काउंट करतो आपण, आणि बुक सुद्धा 1 2 3 मध्ये आपण काउंट करू शकतो मित्र हो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू थिंक अबाउट सिंगुलर कॉमन काउंटेबल नाउन. दिस यू हॅव टू कीप इन युअर माइंड. म्हणजे एक वचनी सामान्य नाम असलं पाहिजे and it must be countable, and then only we can use article and it must be pronounced like consonant आणि त्याचा व्यंजनासारखा उच्चार असला पाहिजे. Now next, now here I have given some examples. It is a table. ते टेबल आहे किंवा लाकडी फळी आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याला आपण काउंट करू शकतो 1 2 3 मध्ये, आणि सिंग्युलरच आहे म्हणून आपण तिथं आर्टिकलचा वापर केलेला आहे. आय वॉन्ट अ पेन. पेनच्या सुरुवातीचे अक्षर काय आहे, पी आहे, उच्चार सुद्धा पी सारखाच होतो म्हणून आपण इथं काय घेतलं, आर्टिकल ए घेतलेला आहे. अनुज इज रीडिंग अ बुक. अनुज पुस्तक वाचत आहे. अनुज पुस्तक वाचत आहे. आता इथं काय म्हटलंय, बुक. इथं आर्टिकल काय घेतलाय मी, ए घेतला, कारण का बी हा एक कॉन्सोनंट साऊंड आहे म्हणून काय घेतला मी, आर्टिकल ए घेतलेला आहे. इट इज काउंटेबल, एक वचनी आहे आणि त्याला काउंट करू शकतो. नाउ नेक्स्ट, सम ओमिशन्स, काही अपवाद आहेत.
की आयओयू जरी असेल सुरुवातीला तरी त्याचा उच्चारानुसार आपण आर्टिकल कोणतं वापरतो, तसं काही नियम आहेत ते सुद्धा आपण चर्चा करूया. ज्या शब्दाचा उच्चार यू सारखा YOU, यू म्हणजे काय, YOU सारखा होत असेल तेव्हा आर्टिकल ए चा वापर करावा. मीन्स वेन वर्ड प्रोनाउन्स लाईक you means YOU, we have to use article A. Now here some example I have given here. Unity, university, uniform, union, unity, etc. आता हे काही वर्ड्स आहेत. आता इथे मी आर्टिकल यू म्हणजे ऍट द बिगिनिंग ऑफ द स्पेलिंगच्या सुरुवातीला ए जरी आले म्हणजे यू जरी आलेला असेल, परंतु उच्चार करत असताना काय होतो त्याचा यू सारखा YOU सारखा होतो. आणि YOU लिहित असताना सुरुवातीला काय येतो, इथं वाय येतो. म्हणून आपण इथं वाय हा वोवेल मध्ये येत नाही, म्हणून इथं आर्टिकल कोणतं घेणार आहोत आपण, ए घेणार आहोत. आणि इथे युनिव्हर्सिटीच्या इथे सुद्धा काय घेणार आहोत आपण, यू च्या ऐवजी इथे यू आहे, परंतु उच्चार कसा आहे YOU सारखा होतो, म्हणून सुरुवातीला आपण आर्टिकल कोणता घेणार आहोत मित्र हो, ए हा आर्टिकल आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता मागेच आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं की वी यूज ए बिफोर नाउन और एडजेक्टिव्ह विच बिगिन विथ कॉन्सोनंट साउंड. दीज आर द मोर एक्झाम्पल. ही काही जास्त उदाहरणं आहेत. इट इज अ बुक, बुक आपण काउंट करू शकतो 1 2 3 मध्ये, म्हणून आर्टिकल ए घेतलेला आहे. आणि बी हा कॉन्सोनंट साऊंड म्हणून आपण आर्टिकल ए घेतलेला आहे. इट इज युनिव्हर्सिटी, आता इथे म्हटलं इट इज युनिव्हर्सिटी. आता जर फक्त मी युनिव्हर्सिटी बद्दल बोललोय, एखाद्या स्पेसिफिक युनिव्हर्सिटी बद्दल जर बोललेलं असेल तर तिथं आपल्याला काय घ्यावा लागतो, तिथं आपल्याला आर्टिकल द घ्यावा लागतो. परंतु इथे स्पेसिफिक युनिव्हर्सिटी नाही, फक्त मी काय म्हटलंय, इट इज अ युनिव्हर्सिटी. कोणत्या युनिव्हर्सिटीचं नाव घेतलं नाही, फक्त युनिव्हर्सिटी शब्द वापरलेला आहे. आणि सुरुवातीचं अक्षर यू जरी असला, लेटर यू जरी असला, परंतु त्याचा उच्चार YOU सारखा होतो, म्हणून इथं आपण आर्टिकल काय वापरला, ए वापरलेला आहे. आता इथं ही इज अ वन आयड मॅन, इथं चित्र दिसतं आपल्याला, ही इज अ वन आयड मॅन, तो एका डोळ्याचा माणूस आहे असं म्हटलं इथं. परंतु इथं सुरुवातीला आपल्याला काय दिसतोय, लेटर ओ दिसतोय. आता ओ जर आहे तिथे आपल्याला एन करेक्ट पाहिजे असं आपल्याला वाटतं मित्र, परंतु याचा उच्चार करत असताना वन वन असं आपण करतो. वन वन म्हणजे काय, वन लिहत असताना आपल्याला वन लिहत असताना जर उच्चार करतो तेव्हा डब्ल्यू सारखा उच्चार होतो वन. ओ असा उच्चार त्याचा होत नाही. उच्चार कसा होतो, डब्ल्यू सारखा होतो वन. आणि त्यामुळे इथे आपल्याला उच्चारावर उच्चार बघायचा, तो शब्द तो लेटर सुरुवातीला असलाच पाहिजे असं नाही. त्याचा उच्चार कसा आहे, हाऊ वी प्रोनाउन्स दॅट वर्ड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचा उच्चार कसा होतो याच्यावर आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा असतो. नाउ नेक्स्ट, इनडेफिनिट आर्टिकल्स. आता इथं इट वॉज ओनली जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द आर्टिकल. जी आतापर्यंत आपण डिस्कस केली ती जनरल इन्फॉर्मेशन होती आर्टिकल्स बद्दल. आता इथं आपण ए आणि एन मधला डिफरंट दोघंही बघणार आहोत. हे दोघंही काय आहेत, इनडेफिनिट आर्टिकल. आता यांना इनडेफिनिट आर्टिकल म्हटलेलं आहे. तर इनडेफिनिट आर्टिकल जे आहे त्याच्याबद्दल जरा एक्स्ट्रा माहिती इथे घेतलेली आहे, दॅट वी हॅव टू डिस्कस ना. द आर्टिकल्स ए एंड and are indefinite article. They are used before singular countable common noun. हे कॉमन नाउन च्या पुढे घेतली जातात. हे आपण जनरल माहिती आधी घेतलेली आहे. Now we have to see more example about that. A feather is lighter than an elephant. आता इथं मी दोन आर्टिकल आहे एका सेंटेन्स मध्ये. इथं ए घेतलेला आहे, अ फिदर म्हणजे फ सारखा उच्चार होतो आणि तो आपल्या कॉन्सोनंट साऊंड मध्ये येत असतो. आणि इथं एलिफंट ए सारखा, ई आहे पण उच्चार ए सारखा होतो, तरी तो वोवेल आहे, म्हणून इथं काय घेतलेला आपण मित्र हो, ए हा घेतलेला आहे. द आर्टिकल ए इज यूज्ड टू एक्सप्रेस क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे काय, प्रमाण जे असेल एखादं, त्या प्रमाणासाठी काही फ्रेजेस वापरले जातात, त्याच्यासाठी सुद्धा आपण या आर्टिकलचा वापर करतो. अ लिटल शुगर, थोडीशी साखर. अ लार्ज क्वांटिटी, मोठ्या प्रमाणात. अ ह्यूज अमाऊंट, त्याच्यासाठी सुद्धा आपण आर्टिकल ए चा वापर करतो. नाउ नेक्स्ट, now here we use n before a word which begin with vowel sound. ज्या साऊंड ए ई आय यू सारखा उच्चार होत असेल त्याच्यानंतर काय म्हटलंय, or
अ सायलेंट एच साऊंड, सायलेंट एच ज्या ठिकाणी एच असेल सुरुवातीला परंतु त्याचा उच्चार होत नसेल मित्र हो, तर त्या ठिकाणी कोणत्या आर्टिकलचा वापर करावा लागतो आपल्याला? एन या आर्टिकलचा वापर करावा लागतो. नाउ वी यूज एन बिफोर अ वर्ड विच बिगिन विथ अ वोवेल साऊंड और विच प्रोनाउन्स लाईक अ वोवेल साऊंड. वोवेल सारखा असेल, स्वर असेल, त्याच्यासारखा उच्चार होत असेल अशा एकवचनी कॉमन काउंटेबल नाउनच्या आधी आपल्याला आर्टिकल एनचा वापर करावा लागतो. नाउ आय हॅव गिवन हिअर वन एक्झाम्पल. इट इज एन एग्स. इट इज एन एग्स. इथे एगचे चित्र दिलेले आहे आणि काउंटेबल आहे कारण 1 2 3 मध्ये आपण अंडे मोजू शकतो. त्यामुळे इथे एन हा आर्टिकल आपण घेतलेला आहे आणि उच्चार सुद्धा एग्स म्हटल्यामध्ये ए सारखा उच्चार होतो म्हणून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इट इज एन अम्ब्रेला. इट इज एन अम्ब्रेला. इथं सुरुवातीला यू जरी असला उच्चार काय ए सारखा आहे परंतु ए सुद्धा काय आहे? एक वोवेल आहे म्हणून इथं आपण आर्टिकल काय घेतलेला आहे? एन घेतलेला आहे. सो हिअर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट इट, प्रोनाउन्सिएशन. त्या शब्दाचा उच्चार बघायचा आहे, त्या स्पेलिंगचा आपल्याला उच्चार बघायचा आहे आणि तो उच्चार जर होत असेल वोवेल सारखा तेव्हाच आपण आर्टिकल एनचा वापर करायचा आहे. जर समजा सुरुवातीला आपल्याला वोवेल लेटर जरी दिसला परंतु उच्चार करत असताना मात्र तो कॉन्सोनंट सारखा होत असेल तर तेव्हा मात्र आपल्याला तिथं आर्टिकल ए चा वापर करावा लागेल. उच्चार वोवेल सारखा होत असेल तेव्हाच आर्टिकल एन वापरायचा आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सचिन इज अन ऑनेस्ट मॅन. आता इथं बघूया आपण स्पेलिंग काय आहे. इथं एच ने सुरुवात झालेली आहे बट एच इज सायलेंट हिअर. आता इथं आपण हे वर्ड रिडिंग करत असताना ऑनेस्ट असं रिडिंग करतो आणि त्यामुळे मित्र इथं ऑनेस्ट हा शब्द रिडिंग करत असताना सुरुवातीचं अक्षर जर आपण बघितलं एच परंतु प्रोनाउन्सिएशन करत असताना ओ पासून सुरुवात होते ऑनेस्ट आणि ओ हा एक वोवेल साऊंड आहे त्यामुळे इथं आपण एन घेतलेला आहे मित्र. इथं देर आर मेनी स्टुडंट हु मेक मिस्टेक हिअर और दे आर कन्फ्युज अबाउट दिस. याच्याबद्दल काही मुलं कन्फ्युज होतात त्यामुळे त्यांचे मार्क्स जात असतात. त्यामुळे कन्फ्युज न होता त्या साऊंडचा आपल्याला काय त्या स्पेलिंगचा आपल्याला उच्चार बघायचा आहे. तर उच्चार जर त्याच्यासारखा होत असेल तेव्हाच मित्र हो, अदरवाइज व्हॉट यू हॅव टू डू, you have to so friends, it's very important to think about or to observe the spelling and then you have to pronounce a word clearly and then by the pronunciation you have to use articles like this word. Now we can see here Sachin is an honest man. Now इथं beginning ला काय एच जरी आलेला असला परंतु उच्चार करत असताना काय होतं इथं ओ सारखा उच्चार होतोय. सुरुवातीला एच जरी असला पण उच्चार कसा होतोय? ओ सारखा होतो. एच इज सायलेंट. दॅट्स वाय एन आर्टिकल इज यूज हिअर. Now next we use n before words which begin with vowel sound. आता इथे हे ऑलरेडी we have discussed याच्याबद्दल. Now next before consonant which are pronounced like vowels. काही कॉन्सोनंट्स आहेत परंतु त्यांचा उच्चार कसा होतोय? वोवेल सारखा होतो. Now here MA, MP, SP, MLA. आता यांच्या सुरुवातीला जर आपण बघितलं तर ऑल दीज आर कॉन्सोनंट साऊंड. हे सगळे साऊंड काय आहे? कॉन्सोनंट आहेत. परंतु उच्चार जेव्हा करतो तर त्याचा उच्चार कसा होतो मित्र हो? एम. म्हणजे सुरुवातीला काय उच्चार करतो आपण? ए. एम बोलायचे असेल सुरुवातीला ए उच्चार करतो म्हणून इथं आर्टिकल एन हा पाहिजे. त्याच्यानंतर एमपी. आता एमपी सुद्धा काय आहे तिथं? ए सारखा उच्चार होतोय सुरुवातीला उच्चार करत असताना म्हणून इथं काय घेतलं आपण? एम. So you have to give more importance to the pronunciation of the word. शब्दाच्या उच्चारावरून आपल्याला आर्टिकल्स घ्यायचे असतात. त्या शब्दावरून नाही, शब्दाच्या उच्चारावरून घ्यायचे असतात. So it is very important. इथं एस आहे. It is a consonant sound. But while you are reading SP असं जर आपण वाचत असताना हा एस पी म्हणजे एस सारखा उच्चार होतो. इथं काय म्हणणार आपण? ए सारखा उच्चार होतोय म्हणून आपण इथं काय घेतलं? आर्टिकल ए. इथं एम एल ए. इथं एम चा उच्चार कसा केलाय? एम ए आलेला आहे सुरुवातीला उच्चार करताना म्हणून इथं एन घेतला. परंतु मित्र एखादा वर्ड कसा असतो? समजा मास्टर शब्द लिहिलेला आहे मास्टर तर तिथं मात्र एन नका लिहू कारण मास्टर असा उच्चार केलाय म्हणजे सुरुवातीला उच्चार काय आहे? डायरेक्ट मा. परंतु इथे तसा आलेला नाही. एम असा उच्चार केलेला आहे म्हणून एम घेतलेला आहे. एम घेतला एम सुरुवातीला आहे म्हणून आपण काय घेतलेला आहे? उच्चार एम आहे परंतु उच्चार वेगळा होतोय त्याचा. एम म्हणजे ए सारखा सुरुवातीला उच्चार येतो म्हणून आपण आर्टिकल एन तिथे घेतलेला आहे. नेक्स्ट नाउ अबाउट द डेफिनेट आर्टिकल. हाउ टू से द डेफिनेट आर्टिकल इज द. डेफिनेट आर्टिकल कोणता आहे? द.
आता याला डेफिनेट का म्हणलं जातं, इट इज यूज फॉर अ पर्टिक्युलर थिंग और पर्टिक्युलर पर्सन और आयडियाज. एखादा पर्टिक्युलर गोष्ट असेल, व्यक्ती असेल किंवा वस्तू किंवा एखादी कल्पना असेल त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. नाव हिअर द फर्स्ट यूज ऑफ द आर्टिकल द. आर्टिकल द चा पहिला उच्चार बघूया आता. विथ युनिक थिंग्स अँड इमिनंट पर्सनॅलिटी. युनिक थिंग्स जे आहे त्यांच्यासोबत आपल्याला याचा वापर करायचा. द सन शाईन ब्राईटली. सन, युनिक थिंग, जगातलं एकमेव. That's why we use here article the. It is a particular. The moon, it is सुद्धा, हे सुद्धा काय जगातलं एकमेव आहे. That's why we can use here article the. The earth, that is also unique thing. हे सुद्धा काय आहे, युनिव्हर्सल आहे. That's why before them we use article the. It is used for a particular person, thing or ideas. Now next, universal things. And before the king, जेव्हा कुठेही किंग हा शब्द आला असेल तर त्याच्या आधी आपल्याला द हा शब्द वापरावा लागतो. नाव हिअर इन दिस एक्झाम्पल, द किंग शिवाजी इज द ग्रेट किंग ऑफ इंडिया. आता इथं दोन ठिकाणी द आलेला दिसतोय आपल्याला. हिअर बिफोर द किंग वर्ड, जर समजा किंग हा शब्द आलेला असेल तर किंग या शब्दाच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, किंग या स्पेलिंगच्या आधी बिफोर द वर्ड किंग यू हॅव टू यूज आर्टिकल द. And then here also we have used the before great. Great means here it is the adjective. ज्या ठिकाणी सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह दिलेला असेल तर त्या ठिकाणी त्या सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या आधी आपल्याला द या आर्टिकलचा वापर करावा लागतो. बिफोर सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वी हॅव टू यूज द. नाउ नेक्स्ट, बिफोर द वर्ड क्वीन. क्वीन या शब्दाच्या आधी सुद्धा आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो. द क्वीन एलिझाबेथ इज क्वाइट पॉप्युलर. Next, with a superlative adjective. I think previous example also I have discussed. Now here also, he is the cleverest student in the class. Now here cleverest, this is superlative adjective. हा काय आहे, superlative adjective. This is any superlative adjective. That's why I have used here article the. तर superlative adjective असल्यामुळे इथे article the चा वापर केलेला आहे. Now next, Sarah is the tallest girl in the class. Here also it is superlative adjective. आता सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जो ऍडजेक्टिव्ह वापरला जातो तर त्या ऍडजेक्टिव्हच्या आधी सुद्धा आपल्याला द या आर्टिकलचा वापर करावा लागतो. नाउ टू से समथिंग अबाउट द होल ग्रुप. एखाद्या पर्टिक्युलर ग्रुप पेक्षा होल ग्रुप बद्दल जर आपण एखादं सेंटेन्स बनवत असू, टू से वन थिंग रिप्रेझेंटिंग द होल ग्रुप, पूर्ण ग्रुपचं प्रतिनिधित्व करणारा काही असेल तेव्हा आपल्याला कोणता आर्टिकल वापरावा लागतो, द. द टायगर इज अ डेंजरस एनिमल. द टायगर इज अ डेंजरस एनिमल. द टायगर म्हटलंय मी, द म्हणजे प्रत्येक वाघ, म्हणजे इथे तू दाखवलेला वाघ म्हणजे प्रत्येक सगळे वाघ कसे असणार आहेत त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एका वाघाचं उदाहरण असेल किंवा एका एनिमलचं उदाहरण असेल तेव्हा आपण तिथं द हा आर्टिकल वापरू शकतो. त्याच्यानंतर द डॉग इज अन ऑनेस्ट एनिमल. काय म्हटलं इथं, डॉग, द डॉग इज अन ऑनेस्ट एनिमल. हियर ऑल्सो इट इज द ग्रुप ऑफ द डॉग्स और इट रिप्रेझेंट मेनी डॉग हु आर ऑनेस्ट. जे ऑनेस्ट डॉग असते त्या सगळ्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एखाद्या डॉगचा आपण उल्लेख करतो तर तेव्हा आपण काय म्हणू शकतो, द डॉग इज अन ऑनेस्ट एनिमल. Now here to talk about a musical instrument. जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, वॉट एव्हर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मे बी देअर, जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील त्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जर यूज केलेला असेल एनीवेअर और इफ यू वांट टू यूज इन युअर ओन लँग्वेज anywhere, before them you have to use article the. Now here Anush plays the piano really well. Now here piano, it is one of the musical instrument. हे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्यामुळे त्याच्या आधी आपण कोणता आर्टिकल वापरलेला आहे, द हे आर्टिकल आपण वापरलेलं आहे. नाउ नेक्स्ट, now here with a geographical feature such as mountain ranges, group of islands, rivers, seas, ocean, canals. म्हणजे भौगोलिक वास्तू ज्या असतील त्या सगळ्यांच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो. मग ती नदी, पर्वत असेल, डोंगर असेल, समुद्र असेल, महासागर असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल ती भूगोलाशी रिलेटेड असेल
तर त्या ठिकाणी आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो विथ जिओग्राफिकल फीचर्स सच एज माउंटन रेंजेस, म्हणजे पर्वतरांगा असतील, ग्रुप ऑफ आयलँड, एखादा आयलँड असेल किंवा नद्या असतील, सागर असेल, महासागर असेल किंवा कॅनल्स असतील, तर त्याच्या आधी आपल्याला द या आर्टिकलचा वापर करावा लागतो. आता एक्झाम्पल आहे घेऊन हिअर द हिमालयास, द कॅनरीज, द अटलांटिक ओशन, द अमेझॉन, द पॅनोमा कॅनल. आता अमेझॉन म्हणजे एका नदीचं नाव घेतलेलं, इट इज नॉट अ सेलिंग ऍप्लिकेशन. एखादा ते सेलिंग ऑनलाईन शॉपिंगचं त्याच्याबद्दल नाही बोललेलं आहे. ओके, नाव नेक्स्ट थिंग. Now, with the countries whose names include words like kingdom, states or republic, अशा देशांच्या नावाआधी आपल्याला आर्टिकल वापरायचे ज्या देशांच्या नावात किंगडम, स्टेट्स किंवा रिपब्लिक हे शब्द येत असतील, तर त्या देशांच्या नावाच्या आधी आपल्याला द या आर्टिकलचा वापर करावा लागतो. विच वर्ड्स आर किंगडम, states and republic. Now here the first sentence or the first example I given here, the United Kingdom, United Kingdom. आता इथं किंगडम शब्द आलेला आहे, that's why I use here article the. त्याच्यानंतर द किंगडम ऑफ नेपाळ, इथं सुद्धा किंगडम शब्द आलेला आहे. द युनायटेड स्टेट्स, स्टेट्स शब्द आलेल्यामुळे इथं काय घेतलं, आर्टिकल द घेतलेलं आहे. परंतु इथं मी म्हटलंय फक्त इंडिया, इथं कोणतंही आर्टिकल वापरलेलं नाही, नोट द इंडिया, कारण याच्यामध्ये किंगडम किंवा स्टेट्स किंवा रिपब्लिक असे शब्द आपल्या देशाच्या नावात येत नाही. अँड दॅट्स वाय वी डू नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर अवर कंट्रीज, बिफोर अवर नेम ऑफ द कंट्री इंडिया. म्हणजे भारताचा इंडिया शब्द असेल तर त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल कोणताही वापरता येत नाही. नाउ with the names of the newspaper, whatever newspaper is there, कोणताही न्यूजपेपर असू द्या, न्यूजपेपरच्या नावाचा उल्लेख करायचा असेल तुम्हाला इन इंग्लिश लँग्वेज, यू हॅव टू यूज आर्टिकल द बिफोर द नेम ऑफ द न्यूजपेपर. त्या न्यूजपेपरच्या नावाआधी आपल्याला द हे आर्टिकल कंपल्सरी वापरावं लागतं, कोणताही न्यूजपेपर असू द्या. आय हॅव गिवन सम एक्झाम्पल हिअर, द टाइम्स, द वॉशिंग्टन पोस्ट, द टाइम्स ऑफ इंडिया, the Indian Express, the Maharashtra Times, and etc. Many papers are there. Any newspaper. Before that, you have to use article the. Now we are before the name of the post. Before the name of the post. एखादी पोस्ट असेल, एखादा पद असेल, त्या पदाच्या आधी आपल्याला आर्टिकलचा वापर करावा लागतो, द या आर्टिकलचा. एखादं पद दिलेलं असेल तेव्हा, ओके, पदाच्या नावाच्या आधी. नाव द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज श्री रामनाथ कोविंद. आता इथं मी द प्रेसिडेंट हे एक पदाचं नाव म्हणून द घेतलेलं आहे, पदाचं नाव म्हणून इथे काय घेतलंय मी, द घेतलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज श्री नरेंद्र मोदी. नाव हिअर ऑल्सो द प्राईम मिनिस्टर इज द पोस्ट. ही एक पोस्ट आहे, एक पद आहे, त्या पदाच्या नावाच्या आधी मी द वापरलेला आहे, नावाच्या आधी नाही, पदाच्या नावाच्या आधी, बिफोर द नेम ऑफ द पोस्ट. अदरवाइज एखादा म्हणेल की द नरेंद्र मोदी, आपण असं बोलल्यानंतर वाक्य चुकीचं असणार. दॅट्स वाय द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज श्री नरेंद्र मोदी किंवा ऑनरेबल नरेंद्र मोदी असं आपण यूज करू शकतो. इथं इज जरा स्लाइड मध्ये हाईड झालेला आहे. Now next example, the chief minister of Maharashtra is the chief minister of Maharashtra is Shri Uddhav Thackeray. Miss here before the chief minister word, तो चीफ मिनिस्टर हा शब्द आहे, त्या शब्दाच्या आधी आपल्याला काय यूज करायचं आहे, आर्टिकल द चा यूज करायचा आहे. त्या नावाच्या पुढे नाही, पदाच्या नावाच्या पुढे, बिफोर द नेम ऑफ द पोस्ट और बिफोर द नेम ऑफ द पोस्ट विच इज एज अ मिनिस्टर. मिनिस्टर हा शब्द जर असेल तर मिनिस्टरच्या पुढे नाही, परंतु मिनिस्टर जो वर्ड आहे, पद आहे, पोस्ट आहे, त्याच्या आधी आपल्याला द वापरायचा आहे. एखादा मिनिस्टर जर असेल तर मिनिस्टरच्या नावाच्या पुढे नाही, त्या मिनिस्टरचा वर्ड आहे जो मिनिस्टर, या शब्दाच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. द मिनिस्टर, आता मिनिस्टर म्हणून कोणाचं तरी नाव असेल तर कोणाचं तरी नाव पुढे आपल्याला आर्टिकल द वापरायचा
नाही. कुठं वापरायचं आहे? बिफोर वर्ड मिनिस्टर. विथ अ हिस्टोरिकल मॉन्युमेंट ऑर द थिंग्स. ज्या ऐतिहासिक वास्तू ज्या असतील त्या सगळ्यांच्या आधी आपल्याला आर्टिकल द चा वापर करावा लागतो. वी कॅन यूज देअर. इट इज कंपल्सरी. द एम्पायर स्टेट बिल्डिंग, द ताज महल, द गेटवे ऑफ इंडिया, द रेड फोर्ट, बिफोर नेम ऑफ एनी फोर्ट. कोणताही किल्ला जो इतिहासातला आहे, कोणताही किल्ला असेल तर त्या किल्ल्याच्या आधी आपल्याला द या आर्टिकलचा वापर करावा लागतो. किंवा ऐतिहासिक वास्तू कोणती असेल त्याच्या आधी आपल्याला द या आर्टिकलचा वापर करावा लागतो. नाव ऑमिशन ऑफ आर्टिकल्स. असं कोणते शब्द आहेत किंवा असं कोणत्या ठिकाणी आहेत किंवा कोणत्या सेंटेन्स मध्ये आर्टिकलचा वापर केला जात नाही. दॅट वी हॅव टू सी हिअर. आर्टिकल्स आर नॉट यूज इन द फॉलोइंग केसेस. पुढच्या केसेस मध्ये आपल्याला आर्टिकल्स वापरता येत नाही. विथ अनकाउंटेबल नाउन व्हेन वी मेक जनरल स्टेटमेंट. अनकाउंटेबल नाउन, ज्या नावांना, ज्या नाउन्स जे आहेत, ज्या नामांना आपण 1 2 3 याच्यामध्ये काउंट करू शकत नाही, तर अशा नामांपुढे आपल्याला कुठलंही आर्टिकल वापरता येत नाही. सी लाइक्स रीडिंग बुक. सी लाइक रीडिंग. आता इथे म्हटलंय रीडिंग, पुस्तक वाचायला आवडतं तिला, परंतु इथे रीडिंग शब्द महत्वाचा आहे. सो इट इज अ जनरल स्टेटमेंट. दॅट्स व्हाय वी डू नॉट यूज एनी आर्टिकल हिअर. आय लाइक टी. आय लाइक टी, नॉट अ टी. इथं काय म्हटलेलं आहे? म्हणजे आय एम हॅव्हिंग अ टी म्हटलं तर ओके आहे, परंतु इथं काय म्हटलंय? आय लाइक टी, मला चहा आवडते. काय म्हटलंय? मला चहा आवडते. किती चहा आवडतात असं इथं नाही काउंट करू शकत आपण. आय लाइक टी, अ टी असं म्हणणार नाही आपण इथे. अँड विथ अ नेम ऑफ अ मील. जे जेवण असेल, तुम्ही ब्रेकफास्ट करत असाल, नाश्ता करत असाल किंवा लंच किंवा डिनर, तर त्याच्या आधी आपल्याला द या आर्टिकलचा वापर करावा लागत नाही. ब्रेकफास्ट इज द फर्स्ट मील ऑफ द डे. इथं नो द ब्रेकफास्ट. तिथं द किंवा ब्रेकफास्ट करणार नाही. कारण का? आपण त्यांना काउंट करत नाही ना. एक न्याहारी दोन न्याहारी, एक नाश्ता दोन नाश्ता असं आपण सांगत नाही. बरोबर? जेवण करत असताना एक वेळेस घेतलं, दोन वेळेस घेतलं असं सांगतो आपण, परंतु एक नाश्ता दोन नाश्ता असं आपण काउंट करत नाही. दॅट्स व्हाय वी डू नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर द वर्ड विच आर अनकाउंटेबल. नाउ नेक्स्ट सेंटेन्स, वी हॅव लंच एट मिडनाईट. आपण इथं अ लंच म्हणजे याला अ लंच, एक जेवण दोन जेवण असं आपण म्हणू शकत नाही. एक वेळेस जेवण केलं, दोन वेळेस जेवण असं आपण बोलतो, परंतु जेवण आपण 1 2 3 असं काउंट करत नाही. दॅट्स व्हाय वी डू नॉट यूज एनी आर्टिकल बिफोर दिस. नेक्स्ट, वी डू नॉट यूज आर्टिकल बिफोर इयर्स. वर्ष जर दिलेले असतील तर वर्षाच्या आधी, इयर दिले असेल त्याच्या बिफोर आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा नाही. आय हॅव गिव्हन सम एक्झाम्पल. इंडिया बिकम अ रिपब्लिक इन 1950. म्हणजे भारत रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक 1950 ला झाला. द फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत वॉज फॉट इन 1526, नॉट द 1526. इथे द चा वापर केलेला नाही. नो आर्टिकल आर यूज बिफोर अनकाउंटेबल नाउन अँड प्रॉपर नाउन. आता प्रॉपर नाउन जे असेल एखादं, तर प्रॉपर नाउन जर असेल तर त्याच्या इथे आपल्याला कोणतंही आर्टिकल वापरता येत नाही. प्रॉपर नाउन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असेल. आता इथं अरमान इट्स शुगर. आता इथं द शुगर किंवा शुगर काय घेतलेलं नाही? साखर. आपण साखर खात असताना किंवा साखर जर असेल, वी डू नॉट काउंट शुगर इन 1 2 3. वी काउंट इट इन अ केजी. आपण किलोत मोजतो, परंतु एक साखर दोन साखर असं मोजत नाही. वी डू नॉट काउंट देम इन अ नंबर. दॅट्स व्हाय वी डू नॉट यूज एनी आर्टिकल हिअर. अरमान इट्स शुगर. अरमान साखर खातो, परंतु 1 2 3 येत नाही. 1 2 3 मध्ये काउंट करू शकत नाही. We do not count it in a number, and that's why I do not use here article, or we do not use article according to the rules of grammar. Now next, it is oil. It is oil. इथं the oil पण म्हटलेलं नाही. आता तेलाचे पदार्थ असतील तर 1 oil 2 oil आपण मोजत नाही. ते सुद्धा आपण लिटर मध्ये मोजतो. We count oil in a liter. Do not in a number. Number मध्ये मोजत नाही. That's why we do not use any article. Now next example, with the names of the languages. ज्या भाषा असतील, कोणती भाषा असेल त्या भाषेच्या पुढे आपल्याला भाषेचं नाव म्हणतोय मी. भाषेचं नाव, ओनली द नेम ऑफ द लँग्वेज. बिफोर द नेम ऑफ द लँग्वेज डू नॉट यूज एनी आर्टिकल. हिंदी इज अ नॅशनल लँग्वेज ऑफ इंडिया. द हिंदी नाही म्हणायचं आपण. एकमेव भाषा असली भारताची नॅशनल लँग्वेज, तरी सुद्धा द वापरत नाही आपण बिफोर द नेम ऑफ द लँग्वेज. इंग्लिश इज स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड. इथं सुद्धा इंग्लिश पूर्ण जगामध्ये बोलली जाते, परंतु इथे द वापरलेला नाही. Now here with a proper noun with the name of a people or place.
एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर नावाच्या पुढे आपल्याला कोणतंही आर्टिकल वापरता येत नाही. आता इथं ही इज अरमान, आता इथे एक चित्र दिले मी, ही इज अरमान, नोट द अरमान. का? कारण हे एका व्यक्तीचं नाव आहे. इट इज अ प्रॉपर नाउन, प्रॉपर त्या स्पेशल त्या व्यक्तीचं नाव आहे, म्हणून इथं कोणतेही आर्टिकल आपल्याला वापरता येत नाही ग्रामरच्या नियमानुसार. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, नोट द दिल्ली. दिल्ली आपली दिल्ली राजधानी आहे, परंतु दिल्ली या शब्दाच्या आधी द वापरायचं ना आपल्याला. जेव्हा तुम्ही वर्ड वापरताय कॅपिटल शब्द वापरला आपण, तर कॅपिटल साठी आपण द हा वापरू शकतो, परंतु त्या शहराच्या नावाच्या आधी आपल्याला द वापरता येणार नाही. नेक्स्ट, नाव here one thing I want to tell you, इथे एक मुद्दा माझ्याकडून राहिला, that also I want to cover here. Now we do not use, means here one point I have left here that I want to tell you. Before all the stars, जे सगळे तारे, चंद्र तारे असतील, त्या सगळ्यांच्या पुढे आपल्याला काय वापरावं लागतं मित्र हो? We have to use their article the.